नामाचा महिमा गाध न कळे, पापी जीवा दमा. नामाचा जरी नामिया म्हणविसी, स्वीकारी पुरुषोत्तमा. नामाने तरले बहुत जन दे, प्राप्तीसी जे पावले. नामा ते स्मरती सदा निशिदिनी, ते पूर्ण भाग्यातिले. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. उपस्थित सज्जनो, सर्वांना दंडवत प्रणाम. दृश्य अदृश्य शक्तीच्या द्वारे, यंत्रेच्या द्वारे आपण हे प्रवचन श्रवण करत आहात. भगवन नामाचा खऱ्या अर्थानं प्रभाव आपल्या लक्षात आलाच असेल, आणि त्या भगवन नामाची स्तुती, भगवन नामाचे साह्य, भगवन नामाची खऱ्या अर्थानं कीर्ती आपल्या अंतःकरणापर्यंत आली असेल तर आपला देवधर्म, आपला परमार्थ, आपली देवपूजा, आपली भक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. त्या नामाचा महिमा अगाध आहे. तो सहजासहजी न समजणारा आहे, सहजासहजी न समजणारा आहे. कारण थोडंसं हेही लक्षात घ्या की आपण थोडेसे भाग्यवंत आहोत. परमेश्वराची काहीतरी अहेतुकी कृपा आपल्यावरती आहे. अहेतुकी कृपा म्हणजे त्याचा आपल्यावरती काही हेतू नाही आहे, आपण त्याच्यावरती काही उपकार केलेले नाही आहे. आपण त्याचं नाम आठवतो, हा त्याच्यावरती बिलकुल उपकार नाही आहे. त्याच्याशी या गोष्टीचा काही लागेबंधच नाही आहे. खूप अनमोल असं गिफ्ट आहे आणि आपण त्याला देतोय असं काही नाही आहे. हा त्याच्यावरती उपकार नाही आहे, तो उलट पक्षी आपल्यावरतीच त्याचा उपकार आहे. तो आपल्यावरती उपकार करतोय, त्याला अहेतुकी कृपा असं म्हटले. कुठला हेतू न ठेवता जीवासोबत ईश्वराचा खऱ्या अर्थानं बंध आहे, आणि तो बंध आपण पाळला पाहिजे. या अनुषंगाने आपण नामस्मरणाचा जय जयकार करत आहोत. नामस्मरणाबद्दल ऐकत असताना आज 5-6 दिवस झाले आपण ऑडिओच्या द्वारे सर्व स्तरावरील माणसं ऐकत आहेत, सर्व स्तरावरील भाविक भक्त या ऑडिओला ऐकत आहेत. बऱ्याच लोकांच्या शंका ह्या खाली कमेंटमध्ये असतात. आता होतं काय की आपण कमेंटमध्ये शंका केली, त्या शंकेचं उत्तर एवढं टायपिंगमध्ये देण्यामध्ये कदाचित अशक्य आहेत. वेळ असेल तर ते देण्यामध्ये काही गैर नाही, परंतु जर आपल्याला खऱ्या अर्थानं हा पेच पडलेला असेल, एखादी महत्त्वाची शंका असेल, तर ती शंका आपण डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आपण अवश्य करू शकता. जेव्हा वेळ भेटेल, वेळ मिळेल तेव्हा त्याचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. कारण ह्या व्हिडिओचे, ऑडिओचे सुद्धा प्रयोजन हेच आहे की आपण सुज्ञ व्हावं. एक सुज्ञ वासनिक, सुज्ञ नामधारक, सुज्ञ भक्त, सुज्ञ महाडुवा पंथीय तयार झाला पाहिजे, आणि जेणेकरून त्याच्या शंका कुशंका मोकळ्या होऊन त्याचा अंधश्रद्धाविरहित धर्मपालन झालं पाहिजे. त्याने अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन सश्रद्ध अंतःकरणाने देवाची भक्ती करावी, हेच ह्या ऑडिओचं प्रयोजन आहे. बऱ्याचशा स्त्रियांचे मेसेज येतात, ज्या मावल्या आहेत त्यांना घरामधल्या असलेल्या अडचणी त्या कॉमेंटमध्ये लिहित असतात, परंतु ती अडचण 2 शब्दामध्ये मलाही सांगता येणार नाही. त्याच्यासाठी विस्तृत एकतर आपल्याला वेळ द्यावा लागेल, विस्तृतपणे ते विचारावं लागेल. असो, कुणाच्या जर कदाचित हे लक्षात येत नसेल, मला खाली आपल्या प्रतिक्रिया वाचून तर हे नक्कीच कळू राहिले की आपण सुंदर रीतीनं ऐकत आहात, सुंदर रीतीनं त्याला समजून पण घेत आहात. बऱ्याचशा लोकांना हे समजतं पण आहे, पण यदा कदाचित कुणाला जर समजत नसेल, आता ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा ब्रह्मविद्येचा गाभारा एवढ्या सहजासहजी कोणासाठी उपलब्ध होत नसतो. आणि गुरु आज्ञाच अशी आहे की ब्रह्मविद्येचे गूढशास्त्र गुरुजवळ बसून त्याला व्यवस्थित दंडवत घालून, तद्विधी प्रणिपातेनं, भगवद्गीतेनं सांगितल्याप्रमाणे विधिवत दंडवत प्रणाम करून आपण ते ऐकायचं असतं. हा गुरुवर्यांचा दंडक असल्या कारणानं मी हे मोकळे प्रवचन आपल्याला सांगत आहे. यामध्ये जास्त शास्त्रामध्ये न घुसता, जास्त ब्रह्मविद्येच्या गाभाऱ्यामध्ये न घुसता, वरच्यावर तिथं फिरून आणि सामाजिक अंगाने सर्वज्ञांचा जो सामाजिक हेतू आहे, आणि जीवाला जेवढं सोपं करून सांगता येईल, जेवढं सोपं आचरण करता येईल, अशा पद्धतीनं हा विषय मी हाताळत आहे. यामध्ये बऱ्याचशा त्रुटी असू शकतात, होऊ शकतात. आपण मायपणाने त्या मोठ्या अंतःकरणाने क्षमा कराव्यात, आणि जे निरक्षर न्यायाने जे चांगलं आहे ते घ्यावं. असो, आजचा विषय नाम निरोध परिहारी. काल आपण ऐकलं की नामे स्मरण, नामे अनुसरण, नामे वेद, नामे बोध, नाम, हे 5 व्हिडिओ आतापर्यंत झाले. नामाचाच महिमा आपल्याला त्याच्यामध्ये चालू आहे.
अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच शब्दाच्या अवतीभोवती फिरत आहोत. एका शब्दाच्या अवतीभोवती म्हणजे आपल्याला दुसरा विषय घ्यायचाच नाही आहे आणि कथा वार्तासुद्धा याच्यामध्ये सम्मिलित न करता, लिळेला जास्त वेळ न देता फक्त त्या विषयाचा महिमा आपण ऐकत आहात, त्या महिमेला मी मांडत आहे. तर आज विषय आपल्याला घेतलेला आहे, आजचा जो पुढचं वचन आहे, नाम निरोध परिहरी. निरोध ह्या शब्दाचा अर्थ रुकावट असा होतो, अडथळा. निरोधाचं जे लक्षण आहे ते असं आहे की देहामध्ये क्लेश तयार होणे, मनामध्ये क्लेश तयार होणे, मानसिक, वाचिक, शारीरिक, या 3 प्रकारचे दुःख माणसाला येत असतं. एक तणाचं दुःख, एक मनाचं दुःख, एक वाचेचं दुःख. 2 दुःख जास्त असतात, एक मानसिक आणि शारीरिक दुःख जास्त असतात. याला अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक असे तापही म्हटलेले, हे त्रिताप आहेत. त्या पद्धतीनं मनाचे आणि देहाचे दुःख असतात. आणि हा निरोध, रुकावट म्हणजे काय? पूर्वजन्मामध्ये अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. पूर्वजन्मामध्ये साधू संतांची सेवा केली नसेल, पूर्वजन्मामध्ये धर्म केला नसेल, पूर्वजन्मामध्ये इतरांच्या सेवेला, धर्माला आड येत असेल, तर आता आपलाही धर्म यशस्वी होत नाही. काल परवाच एका भगिनीचा प्रतिक्रिया होती की घरातले देवाला मानत नाही, घरातले देवाला करू देत नाही. ही पूर्वजन्मीचे त्यांचे अडथळे आहे. आणि नवे नवे हे सन्निधानीसुद्धा असे काही भक्त होते की जे देवाजवळ जाऊ देत नव्हते. नागदेवाचार्यांना त्यांच्या श्रीगुरूंनी, द्वादशांनी स्वामींपासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हे अडथळे असतात. बरीचशी माणसं देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, धर्मापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा खूप मोठा दोष आहे. स्वतःला धर्म आचरण करायचा नसेल तर करू नका. बाबांनो, कोणीही जबरदस्ती नाही आहे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या भाग्याचा, पुण्याचा, पापाचा अधिकारी आहे. त्या हेतूनं तुम्ही कदाचित एखाद्या धर्माला आडवं येत असाल तर हे आडवं येणं खूप महागात पडू शकतं, खूप महागात पडू शकतं. स्वतः नरकाला जात आहे, दुसऱ्याला घेऊन जाणार, आणि स्वतःला ते नरक भोगता भोगता एक क्षणसुद्धा सुखाची उसंती मिळणार नाही. म्हणून आपल्याला जर धर्म करावा वाटत नसेल तर बिनधास्त करू नका, पण दुसऱ्यांच्या धर्माला बिलकुल आडवं येऊ नका. दुसऱ्याच्या धर्माला आडवं येणं म्हणजे महापातक आहे. तो कुठल्याही पद्धतीचा धर्म करत असेल. कारण स्वामी सांगतात की तुम्हाला मोकळं मोकळं असं वाटत असेल की हे असेच करतात देवपूजा, तसेच करतात, किंवा यांचं कोणी नाही ऐकणारं, पण तो सर्वज्ञ 24 तास आमच्यावरती पहारा देऊन बसलेला आहे. सर्वज्ञाची कृपादृष्टी, तो CCTV सदैव ऑन आहे, सदैव ऑन आहे. आणि त्याला कुठल्याही आवाजाची गरज भासत नाही. तो ज्या पद्धतीने मुंगीच्या पावलातलं पैंजणसुद्धा ऐकतो, पैंजणाचा नादसुद्धा ऐकत असतो, उंबराचा नाद. देवाची शक्ती खूप खूप प्रबलशाली आहे. त्याला मुंगीच्या पावलातले पैंजण ऐकायला येतात. हत्तीच्या मनातलं वादळ त्याला समजतं. आणि नाद ब्रह्माचा असलेला तो पुतळा आमच्या मनाचा आवाज ऐकणार नाही का? फक्त आपण समाजाला, प्रपंचाला न सांगता मनातून परमात्म्याला सांगितलं पाहिजे. तुम्ही एखाद्याच्या धर्माला आड येत असाल तर एखाद्या वेळेस देवाचा असा क्षोभ होईल की ते निस्तरता निस्तरता आयुष्य पुरणार नाही. म्हणून धर्माला आड येत नका जो. आणि समजा एखादा मग लगेच तर्क देईल, आम्ही तुम्हाला धर्माला आड येऊ नये असं तुम्ही सांगतात, पण आम्ही आमचा धर्म करतो, देवता भक्ती करतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही आड येता की तुम्ही करू नका असंही म्हणता. बरोबर आहे. एखाद्याची शंका अशीही उलटी उत्पन्न होऊ शकते. विचार करणाऱ्याच्या मनाला दावं बांधता येत नाही ना. त्याचं उत्तर असं आहे, अपर धर्मापासून काढी परधर्मी लावी. ही खूप मोठं गोमट आहे. अपर देवतांच्या धर्मापासून काढून जर तुम्ही ईश्वर धर्माला लावत असाल तर ते खूप मोठं पुण्यदायी काम आहे, गोमटेरूप क्रिया आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर देवता भक्तीकून जर काढलं तर त्याचं आम्हाला पुण्यच लागणार आहे, त्याचं पाप लागू शकत नाही. तर हा निरोध आपण पाठीमागच्या जन्मामध्ये, अडथळा पाठीमागच्या जन्मामध्ये आपण अर्जित केलेला आहे. अचानकपणे स्मरणाला बसलेले आहेत, नाम संकीर्तन करतायत, नामपूजन करतायत, भजन करतायत, कीर्तन करतायत, सेवा करतायत. जांभळ्याच येतील, खाजच सुटेल, अस्थिरता होईल, बसू वाटणार नाही, फेकून दिल्यासारखं होईल, काय काय नाना तऱ्हाच्या लोकांच्या समस्या असतात. बसल्यानंतर वळवळ होईल, बसल्यानंतर पायच दुखेल, कंबर दुखायला सुरुवात होईल, मनामध्ये वेगवेगळे विचार येतील. विशेष करून तरुण वर्ग कुणी ऐकत असेल तर ऐका बाबांनो, की हा जो निरोध आहे, रोधने आहे, हे पूर्वजन्मीचं आहे. आणि हे जर आत्ताच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही याला वाढवत असाल
मनात प्रत्येकाच्या विचार येणार आहे, दुष्विचार येणारच आहे, वाईट विचार येणारच आहे. पण तुम्ही त्याला किती ताणता, तुम्ही त्याला किती ओढता, तुम्ही रबरासारखं त्याला किती ओढून धरता. एखादी कल्पना आली, एखादं चित्र आठवलं, एखादी व्यक्ती आठवली, स्त्री आठवला, पुरुष आठवला, वस्तू आठवली, तर त्याच्यामध्ये मन घडत न जाणे, त्याच्यामध्ये गुंतायचंच नाही. बस नको नको मना गुंतू मायाजळ. ती माया आहे, ती माया तुम्हाला ओढूनच घेणार आहे. मग तुमचं इकडं ईश्वराकडे लक्ष लागणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ह्या रोधाचं, ह्या रुकावटीचं, अडथळ्याचं कारण काय आहे? आपलं अंतःकरणच आहे. कारण आपलं अंतःकरण विकाराने दूषित झालेले आहे. विकाराच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. वासनेचा विकार एक असतो, वस्तूविषयीच्या आवडीचा एक विकार असतो, आवडी नावडी तोही एक विकारच आहे. आणि देणे घेणे, घेऊ आवडे देव आवडे, घ्यायला आवडतं, द्यायला आवडतं, एखाद्याशी बोलायला आवडतं, एखाद्याशी सोबत राहायला आवडतं, एखाद्याशी गप्पा मारायला आवडतात, एखाद्यासोबत बसायला उठायला आवडतं, फिरायला जावं वाटतं. हा विकारच आहे. ज्याला परमार्थ साध्य करायचा आहे त्यांनी ह्या विकारापासून लांब राहावं. तुम्ही प्रापंचिक माणसं कोणी जर ऐकत असाल तर तुमच्यामध्ये ह्या विकाराची प्रबलता जास्त असते. संन्यासी व्यक्तीमध्ये निरोधाला दाबून टाकायची शक्ती असते. त्याचा आचार, त्याची आचारप्रणाली, त्याचं जी काही साधना आहे, ती साधना ह्या सगळ्या रुकावटीला दाबून टाकत असते. पण प्रापंचिक व्यक्तीमध्ये ह्या गोष्टी जास्त असतात. प्रपंच जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं आपण मोहित होत असतो, प्रपंचाबद्दल आपलं आकर्षण वाढत जात असतं. पण सर्वज्ञ सांगतात, आचार सांगतो की आपण प्रपंचापासून आपलं मन हळूहळू काढत राहिलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी हे अडथळे आपल्या जीवनातले कमी होतील. देहाला ज्या पद्धतीने एखादी जखम झाली, आपण त्याच्यावरती मलम लावतो आणि त्याच्यावरती माशा बसू नये याची काळजी घेत असतो. हे नामस्मरणाचं मलम आपल्या ह्या काळ्या अंतःकरणावरती, पापी अंतःकरणावरती लावायचं. कोणीच गॅरंटीनं सांगू शकत नाही, छाती ठोकपणे सांगू शकत नाही की बाबा मी खूप पुण्यवान आहे. नाही, पुण्यवानाची लक्षण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले ना, की आपण जर पुण्यवान असतो तर देवापासून 800 वर्ष लांब कशाला जन्माला आला असतो. माझा स्वामी, माझा देव श्री चक्रधर 800 वर्ष झाले ना आपल्याला सोडून गेलाय, तरीही त्याची एक झलकसुद्धा आपल्याला मिळालेली नाही, भेटलेली नाही. तर आपण कसले पुण्यवान, कशाचे पुण्यवान? उगाच वृथा गर्व करू नये. खरंच आपण पुण्यवान असतो तर देवाच्या सन्निधानी जन्माला आला असतो. अरे नाही सन्निधानी, नाही माणसाच्या रूपामध्ये, पण त्या गोकुळीची गायवासरे तरी झालं असतं. नाही गायवासरे तर झाडं झुडपं झालं असतं, यमुनेचं पाणी झालं असतं, लता वेली मासे झालं असतं. नाही ते काहीतरी कमीत कमी त्या वृंदावनामध्ये गोकुळामधला आपण रजकन तरी झालं असतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पायाला लागणारा एखादा दगड तरी झालं असतं, एखादा स्वामींच्या झोपण्यासाठी ओटा तरी झालं असतं ना. पण नाही, आपण भागी आहोत, दरिद्री आहोत, कर्मदरिद्री आहोत. आपण पाठीमागच्या जन्मामध्ये असं काही अर्जकत्व केलेलं आहे की आपला कृतयुगामध्ये जन्म झाला नाही, त्रेतामध्ये झाला नाही, द्वापारयुगामध्ये झाला नाही, आणि कलियुगामध्ये सुद्धा ही पद्धतीनं झालेलं आहे. कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर चौकडीचे नरक होत असतात. हे कलियुग पापीच आहे, मुळामध्ये पापी आहे. म्हणून कुणीही स्वतःला खूप गुणवान, धनवान, आचारवंत, विचारवंत समजू नये. जे तोकडं आपल्याला भेटले ते परमात्म्याच्या कृपेनं भेटलेले. तत्प्रसादान मयाच्युत, हे कृपाघन, तुझ्या कृपेनं आम्हाला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. ईश्वराची जर अहेतुकी कृपा आपल्यावरती नसती तर आपल्याला त्याचं दर्शन काय, नावाचा नामोल्लेखसुद्धा प्राप्त झाला नसतं, नावसुद्धा ऐकायला मिळालं नसतं. म्हणून देवाचा धन्यवाद करण्यासाठी सुद्धा पूजापाठ आहे देवधर्मात. सकाळ संध्याकाळ देवाचा धन्यवाद करण्यासाठी तरी देवाजवळ बसा की देवा आम्हाला हे एवढं सुंदर शरीर दिलं, आम्हाला एवढी चांगली परिस्थिती दिली, माझं जीवन बाकीच्यांपेक्षा, इतरांपेक्षा चांगलं केलं, त्याबद्दल आपला धन्यवाद. निरोध आपल्या जीवनामध्ये आला नाही पाहिजे, रुकावटे अडथळे आले नाही पाहिजे, याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. मन खऱ्या अर्थानं विकाराचं भांडार आहे. मनामध्ये नेहमी विकार चालू असतात. आणि मग काय होतं, विकाराची पुढची अवस्था वासना आहे. त्या वासनेला काही ना काहीतरी बळी लागत असते आणि मग ते वासना इंद्रियावरती हवी होते आणि इंद्रियावरती हवी होऊन माणसाला तकलीफ देत असते, त्रास देत असते. म्हणून कधीही मन विकारांच्या पाठीमागं लागू नका, मनाच्या पाठीमागं लागू नका. वासनेच्या पाठीमागं धावून आणि त्या वासनेची पूर्तता करण्यासाठी तरुण मंडळी विशेष करून ध्यान द्या. कोणी तरुण मुलं ऐकत असतील, आपल्या जीवनाला तरुण वयामध्ये बर्बाद करू नका. एक विशिष्ट तुमचं हे वय आहे,
20, 25, 30 वयापर्यंत स्वतःच्या शरीराचं नियमन ठेवा, मनाचं नियमन ठेवा. पुढचं आयुष्य तुम्हाला जीवनामध्ये खूप सुंदर रीतीनं जगता येईल. पण तरुण वयामध्येच आपण आपल्या जीवनाचं जर वाटोळं करत असू, जीवनाचा नाश करत असू, तर पुढच्या आयुष्याला कीड लागणार आहे. पुढचं आयुष्य दुर्धर होणार आहे, रोगमय होणार आहे. आजचा टॉपिकही त्याच्यावरती आहे की तरुण वयामध्ये किंवा चांगल्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वजन्मामध्ये त्या शरीराचा, त्या वेळेचा चांगला सदुपयोग केला नाही आणि मग ते निरोध होऊन, म्हणजे अडथळे होऊन पुढच्या जन्मामध्ये आलं की आता देवधर्म करावा वाटत नाही, देवपूजा करावं वाटत नाही. घरामध्ये सुंदर अशी देवपूजा असून, घरामध्ये सगळं काही पिढी परंपरेनं चालत आलेलं असून सुद्धा देवपूजा करावं वाटत नाही, नाम घ्यावं वाटत नाही, गुरु लोकांना दंडवत करावं वाटत नाही, एखादं पाठपारायण पुस्तक वाचावं वाटत नाही, संत कुठं दिसले तर त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होता येत नाही, व्हावं वाटत नाही. हे पूर्वजन्मीचे अडथळेच आहेत की मागच्या जन्मामध्ये कधीही आपण कोणाला काही नमस्कार केला नाही, दंडवत केला नाही, किंवा जवळ असेल त्याची किंमत केली नाही. बऱ्याचशा वेळा असं पण होतं, काही माणसं देवाच्या सेवेमध्ये आहेत, देवाची पूजा करतात, खूप सकाळ संध्याकाळ त्यांना देव भेटलेला आहे आणि त्या कारणानं त्यांच्या अंतःकरणामध्ये काठिण्य पण निर्माण झालेलं आहे की आहे फक्त काम केल्यासारखं ते सेवा करतात, काम केल्यासारखं ते देवाचं भजन पूजन करतात. पण भक्ती हे कर्म नाही आहे. भक्ती ही मनाची आनंद अवस्था आहे. भक्ती ही मनाची कर्तव्य अवस्था आहे. भक्ती मनाला देत असलेला ओलावा आहे. म्हणून भक्तीला कर्मासारखं करू नका. सकाळ संध्याकाळ देवपूजा करायची म्हणून करणे, गाठी करायची म्हणून करणे, पारायण करायचे म्हणून करणे, दंडवत करायचे म्हणून करणे, दंडवत घालायचे नाही, हे कर्म नाही आहे. म्हणून थोडंसं जर पुढं गेलं की कर्माच्या वरची अवस्था भक्ती आहे. त्या भक्तीला आपण समजलं पाहिजे. वासनेच्या पाठीमागं लागून आपल्या शरीराचं, मनाचं वाटोळं करू नका. कारण एखादी किडलेली वस्तू असो, एकदा का वस्तू सडली तेवढा भाग जरी कापून टाकला पण ती पुढच्या याच्यामध्ये सुद्धा संक्रमण तयार करत असते. आहार विहार आपले बिघडलेले आहेत, त्या कारणानं आपल्याला अडथळे सुद्धा तयार होत असतात. म्हणून आहाराचं शास्त्र गीतेमध्ये खूप सुंदर पद्धतीनं आलेलं आहे. गीता कधी वाचली तर आपल्याही लक्षात येईल की कसा आपण आहार घेतला पाहिजे. आचारवंत जे पुरुष आहे ना, याच करता काय करतात की बाहेरचं आबरगबर खात नाही. परिच्छेद त्यांचा असल्या कारणानं ते मोजून मापून खातात, सात्विक भोजन खातात. आहाराची लक्षणं गीतेनं सांगत असताना सांगितलेलं आहे की कडू, आंबट, तिखट, वेगवेगळ्या प्रकारचं शिळं, बाजारचं, बाहेरचं, अति तळलेलं, तेलकट, खारट, तुपकट, हे राजस्थामस माणसाची लक्षणं आहे खाण्याची. पुती पैर्षितम, ज्याचा रस गेलेला आहे, गतागतम, ज्याच्यामध्ये निरसता आहे. बाजारचं आपण बऱ्याचशा वस्तू खातो, त्या गोष्टीमध्ये काही रसच नाही आहे. फक्त जिभेला एक चवदार लागतं. चव आणण्यासाठी असे काही प्रिझर्वेटिव्ह वस्तूमध्ये टाकलेले असतात की त्या प्रिझर्वेटिव्हने चव तर लागते परंतु शारीरिक नुकसान खूप होत असतं. जे चायनीज फूडवाले आहेत, जे बाकीचे इतरही तेलकट तुपकट टाकणारे आहेत, अजिनोमोटोसारखे पदार्थ असतात, अजिनोमोटो त्याच्यामध्ये टाकलं की त्याची टेस्ट वाढत असते. असे भयानक असलेले केमिकल्स मिळून ते वस्तू तयार केलेल्या आहेत, त्यांनी चव वाढते. पण बाबांनो, नीट लक्षात घ्या की आज जिभेचे चोचले पुरवता पोट आणि शरीर असं होऊन जाईल, उद्या अर्धी चपातीसुद्धा गिळणार नाही. म्हणून घरचं सात्विक अन्न खा. विदेशामध्ये किचन परंपरा बंद झाली म्हणून तिकडची परिवार परंपरासुद्धा संपुष्टात आली. त्या घरांनी किचन सापडत नाही म्हणून परिवार एकत्रित राहत नाही. आपली भारतीय संस्कृती सांगते की परिवाराने एकत्र बसून खावं. ज्यांनी भोजन बनवलं त्याचा धन्यवाद करावा, भोजनाला नाव ठेवू नये. काल परवा भोजनाविषयी आपण ऐकलेलेच आहे. म्हणून आहार चांगला घेत जा. आहार जर सात्विक घेतलेला असेल तर तुम्हाला आळस येणार नाही. आळस नाही आला म्हणजे तुम्हाला देवधर्म करावा वाटेल. सकाळी लवकर उठलं तरी देवधर्म करावा वाटतो, देवपूजा करावी वाटते. पण सकाळी 9 वाजता जर आपली सकाळ होत असेल, जब जागे तब सवेरा, जेव्हा उठलं तेव्हा गुड मॉर्निंग. काही लोकांचे 12 वाजता मेसेज येतात गुड मॉर्निंगचे. त्यांना वाटतंच की आत्ताशिक लोक बाकीचे उठले असतील, कारण माणूस यथादृष्टी तथा सृष्टी बघत असतो. त्याला वाटतं आत्ताच कोणी उठलेले. रात्रीचे 12, 1, 2ला गुड नाईटचे मेसेज येतात. ती मिड नाईट असते, गुड नाईट कशाची म्हणते. अशा अंध पाश्चात्य शैलीला बळी पडू नका. आपण एक चांगल्या संस्कारित कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत. चांगलं एक सुंदर असे संस्कार परंपरा आपल्या देशाची आपल्याला आहे. म्हणून ईश्वराचं स्मरण करावं. आपल्या नावावरती, आपल्या वाणीवरती नेहमी परमेश्वराचं स्मरण असावं. नेहमी
आणि जेव्हा स्मरण असेल, नामाचं चिंतन असेल, तेव्हा तो दुःख हरणार आहे. निरोध शब्दाचा अर्थ मी सांगितलं की रोध नाही, रुकावट आहे. आणि ज्यावेळेस दुःखाचा व्यत्यय येतो त्यावेळेस नाम त्या गोष्टीला प्रोटेक्ट करत असतं. नाम एक प्रकारचं तुमचं हेल्मेट आहे. रस्त्याने चालत असताना हेल्मेट जर तुम्ही घातलेलं असेल तर कितीही मोठा ॲक्सिडेंट होऊ द्या, तुमच्या पायावरून गाडी जाऊ द्या, कमरेहून जाऊ द्या, पण तुमच्या डोकं जर सही सलामत असेल तर तुम्ही वाचू शकता, वाचण्याची शक्यता जास्त असते. त्या पद्धतीनं तुमच्या मुखामध्ये जर नाम असेल, तोंडामध्ये नाम असेल, तर देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करत असतो. आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये अडथळे आलेले आहेत, जे अडथळे निर्माण झालेले त्या अडथळ्यांना ओळखणं गरजेचं आहे. जवळ मंदिर असून सुद्धा मंदिरात जावं वाटत नाही, हा अडथळाच आहे. घरात देवपूजा असून देवपूजा करावं वाटत नाही, हा अडथळाच आहे. साधू आले दंडवत करावं वाटत नाही, त्यांना श्रद्धा युक्त अंतकरणाने बघावं वाटत नाही, हे अडथळेच आहेत ना. सात्विक माणसाचं हे लक्षण आहे, पॉझिटिव्ह माणसाचं हे लक्षण आहे की तो सगळ्यांप्रती चांगला वागतो. आणि निगेटिव्ह माणसाचं लक्षण आहे की तो प्रत्येक गोष्टीमध्ये नुक्स काढत असतो. तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं. एखाद्याला सवय लागलेली असते, नकळत ती सवय लागते माणसाला की कुठलीही वस्तू बघितली, गोष्ट बघितली की त्याच्यामध्ये नुक्स काढणे. पण बंधूंनो, सज्जनो, लक्षात घ्या की दोष पाहण्याची दृष्टी जर जिवंत राहिली तर परमात्मा तर मग दोष दाखवणारच आहे. आणि आपण दोषाचे, पापाचे आळे आहोत, त्या कारणानं आपल्यामध्ये तर सगळेच दोष काढत. पण नाही, ईश्वराचा हा एक सुंदर असा औदार्य गुण असल्या कारणानं तो आपल्यामध्ये दोष काढत नाही. तो आपल्यात दोषच काढत नाही. तो आपल्याला कसाही किडका माडका, तुमचा देह कसाही असू द्या, तुमचं मन कसंही असू द्या, आंधळं लुळं पांगळं बहिरं कसंही असू द्या, तो तुम्हाला भक्तीच्याद्वारे स्वीकारच करत असतो. सूरदास आंधळे होते तरी सूरदासाला भगवंताने दर्शन दिलं. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला शास्त्रामध्ये सापडतील. म्हणून आपली रुकावटे, अडथळे ओळखले पाहिजे. ज्या पद्धतीने रक्तवाहिन्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला, ब्लॉकेज आलं, तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. एखादा तोत्रा माणूस वाणीमधून बोलत नसेल तर त्याचं बोलणं समजत नाही, हा अडथळा आहे. एखादा पाठपूजा करत असेल आणि पूजा करता करताच त्याला फोन आला. आता फोन खूप महत्त्वाचा विषय नाही आहे, एक नीट लक्षात घ्या. मोबाईल जर 24 तास आपल्याला लागत असेल आणि 24 तास जर आपल्याला मोबाईलशिवाय करमत नसेल, समजून घ्या मोबाईल आपल्या डोक्यावरती बसलेला आहे. मोबाईल आपल्या हातात नाही, डोक्यात, मेंदूत घुसलेला आहे. म्हणून 1 तास जर मोबाईल सायलेंट ठेवला तर महायुद्ध तर काही होणार नाही ना, की जगाच्या पाठीवरती इतकी मोठी हानी होईल की तुमचा जर तुम्ही फोन उचलला नाही, फोन जर बघितला नाही तर जगात इतकी मोठी हानी होईल, करोड रुपयाचं नुकसान होईल. असं होईल का? प्रथमतः स्वतःची व्हॅल्यू समजा की आपण 7 अरब लोकांमधून आपण भारत देशामध्ये आहोत. तिथं 1.25 कोटी लोक जनता आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये एखादा जिल्हा असेल, एखादा तालुका असेल, मग एखादं गाव असेल, मग त्या गावामधला एखादा परिवार असेल, त्या परिवारामधली 10-5 माणसं असतील आणि त्या माणसामधला एक आपण घटक. आपली बिशाद लक्षात आलीच पाहिजे, आपण काय आहोत हे लक्षात घ्या. म्हणून देवपूजा करताना व्यत्यय आणणारी साधनं जवळ ठेवू नये. देवाला आपण समर्पित भावनेनं भजावं, तरच देव आपला. आणि हे अडथळे जर तुम्हाला आत्ता दूर करता आले ना तर पुढं याचा त्रास होणार नाही. पण आत्ताच जर आपण ह्या गोष्टीला प्राधान्य देत असतो, नाही ते केलंच पाहिजे, हो नाही उचललंच पाहिजे, नाही गेलंच पाहिजे, अचानक देवपूजा करत आहात आणि आला पाहुणा इतका महत्त्वाचा नाही, असू द्या ना, घर जावई का असे ना, किंवा कितीही महत्त्वाचा असू द्या, मुलीचा नवरा असे ना, किंवा एखादा आपल्यापेक्षा खूप मोठा माणूस असू द्या, बॉस असू द्या ना, देवपूजा करताना जर समोरच्या व्यक्तीला समजत नसेल का हा देवपूजा करतोय आणि आपली प्रेझेंटी त्याला लक्षात आलेली नाही आहे, तो उठलेला नाही आहे, आणि तो माणूस जर त्या गोष्टीहून निगेटिव्ह होत असेल तर समजून जा त्या माणसाचे गुण कसे असतील. अशा व्यक्तीचा संपर्कही न ठेवलेला बरं. की ज्याला सात्विकता, देवधर्म, ईश्वर, देवपूजा, भक्ती कळत नसेल, अशी माणसं तुमच्या जीवनामध्ये नको आहे. ही माणसं नंतर उपद्रवी होऊ शकतात. म्हणून देवपूजा करत असताना अरे जगाचा नियंता समोर बसलेला आहे, त्याला प्राधान्य द्या ना, त्याला प्राधान्य द्या. तो तुम्हाला कॅपेबल बनवतोय, तो तुम्हाला सगळ्या कॅपॅसिटीज देतोय, तो सगळी क्षमता तुमच्यामध्ये टाकतोय.
त्या माणसाशी बोलायची ताकदसुद्धा तोच देतोय ना. त्यांनी जर ठरवलं की हा माझ्या देवपूजेतून उठून गेला आणि उठून गेल्यानंतर एखाद्या XYZ व्यक्तीकडे बोलायसाठी गेला आणि त्यांनी ठरवलं की याला त्याची तिथं गेल्यानंतर वाणीच बंद करायची, याचे डोळेच बंद करायचे, याला तिथं बसूनच नाही द्यायचं, काय करू शकतो आपण? आपल्याला कदाचित अनुभव आला नसेल, पण गोष्ट नीट लक्षात घ्या. पूर्वी शास्त्रांमध्ये असे बरेचसे अनुभव आलेले. कधी वेळ प्रसंग जर भेटला तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. म्हणून आपले अडथळे जोडू नका, अडथळे तयार करू नका. निरोध आपल्या अंतर्यातना आहेत आणि दुःखाच्या संवेदना आहेत, परंतु ते जे काही दुःख तयार होतं ना, त्या दुःखांना आपण थांबवलं पाहिजे. त्या दुःखांना सहन करण्याची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि ती दक्षता तुमच्यामध्ये आली तर तुम्ही सक्षम व्हाल. दुःखाला सहन करा ना. कळ लागली पायाला, काय अडचण आहे. पाय लईतली काय मुंग्या येतील, पाय थोडा वेळ उचलणार नाही, बंद होणारच नाही. देवपूजा करत असताना एखाद्याला, अहो देवपूजा करत असताना मरण यावं याची आम्ही प्रार्थना करतोय. लक्षात आलं का? बघा, तुमच्या पुढची टोकाची अवस्था मी सांगतो की देवपूजा भक्ती स्थान करत असताना, देवधर्म शास्त्र श्रवण करत असताना, पठण करत असताना आम्हाला मृत्यू यावा अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि तुमचा पाय दुखायला लागला किंवा काही डोकं दुखायला लागलं म्हणजे तरी जर तुम्ही सोडत असाल तर तुम्ही अनधिकारी जीव आहात. म्हणून समर्थपणे देवाचा धर्माचं आपण आचरण केलं पाहिजे. समर्थ धर्म आचरित. समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतो. मोठ्या मनाचा माणूसच देवधर्म आचरण करू शकतो. मोठा व्यक्तीच देवपूजे भक्ती करू शकतो. म्हणून आपलं मन मोठं करा आणि असे अडथळे जर आज आपण सहन केले, बसल्यानंतर आपल्याला त्रास होत असेल, देवपूजा करताना आपल्याला त्रास होत असेल, तो त्रास सहन करा, थोड्या वेळ सहन करा. आपल्या आपण योग्यता वाढेल, देव तुमच्याकडे लक्ष देईल आणि पुढच्या वेळेस तो त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणून सांसारिक लोकांनी, सांसारिक व्यक्तींनी, सांसारिक सद्गृहस्थांनी, भक्तांनी काही गोष्टी सहन केल्या पाहिजे. काही उपद्रव आपल्याला होत असतील तर त्यांनी ते उपद्रव सहन करण्याची ताकद आपण वाढवली पाहिजे. कारण अनुसरलेला जो साधक असतो त्या अनुसरलेल्या साधकामध्ये ही सहन करण्याची ताकद वाढल्या कारणानं त्याला बाकीच्या गोष्टी उपद्रव होती नाही, उपद्रवकारक होत नाही. बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्याला त्रास देते नाही. हा तुमचा अंतरीचा त्रास तुम्ही अंतरामध्येच ठेवला पाहिजे. अडथळे निर्माण न करता, अडथळे मागच्या जन्मीचे दाबून ठेवा आणि पुढच्या जन्मासाठी करू नका. अडथळे तयारच करू नका. काहीही त्रास झाला तर भक्ती आपली सोडायची नाही. भक्ती न सोडता आपण जर तसंच टिकून राहिलो तर तो भगवान परमात्मा ईश्वर नक्कीच आपले अर्थ बघून आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. धड तुटलेल्याही परमेश्वरानं सोडावे. मुंगळा असतो, त्या मुंगळ्याला कधी निरीक्षण करा, बघा. जर एखाद्याच्या पायाला जर तो चावला तर माणूस पटकन त्याच्या शरीराला धरतो आणि त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतो, मोकळं करायचा प्रयत्न करतो. पण तो माकोडा मुंगळा काय करतो, त्यांनी इतकं नांगीमध्ये, पुढच्या तोंडामध्ये त्या माणसाला धरलेलं असतं की जेणेकरून त्याला जोरात ओढल्यानंतर त्याचं धड तुटून जातं, पण त्याचं तोंड सुटत नाही. त्या पद्धतीने आपलं धड तुटलं तरी चालेल, पण माझ्या अंतकरणातला श्रीकृष्ण महाराजांचा जय जयकार, प्रभू श्री चक्रधरांचा, दत्तात्रय महाराजांचा जय जयकार थांबता कामा नये, देहांतकाले तुम सामने हो. या अवस्थेला जाण्यासाठी आपल्याला सदैव ईश्वराचं नामचिंतन करावं लागेल. नाम आपल्याला मुखामध्ये ठेवावं लागेल, तरच प्रभू आपल्याला सहाय्यता करेल, देव आपल्याकडे लक्ष देईल. उपद्रवाने ग्रसून न जाता, आपण अपमानाने खचून न जाता त्या ईश्वराला प्रार्थना करून माझ्या ह्या अंतकरणाची कोरीपाटी तुझ्याजवळ घे बाबा आणि त्याच्यावरती सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये तुझ्या ज्ञानाचं, मोक्षाच्या द्वाराचं रस्ता लिही किंवा चांगल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडू दे, अशी देवाला प्रार्थना करायची असते. कुत्र्याचा जो विरोध असतो तो गतीला असतो. गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे धावतात बघा. का धावतात? कारण त्यांना गती सहन होत नाही. ही गती जी आहे ना, ती निरोधाची गती आहे. की ज्यावेळेस आपण चांगलं आचरण करतो, धर्माची गती घेत असतो, त्यावेळेस जे आंतरिक विकार विकल्प असतात, त्रास असतात, अडथळे असतात, त्यांना आपली गती सहन होत नाही, म्हणून ते अडथळे मध्ये येत असतात. पण आपण त्या अडथळ्यांचं काही न मानता आपण सरळ मनाने अंतकरणाने चालत राहिलं पाहिजे आणि
असेच काही निरोध अडथळे आपल्याला माणसांच्या रूपाने सुद्धा दिसतील, की माणसं घरामध्ये काय देवपूजा करत बसले, काय इतका वेळ भक्ती करत बसले, तुम्ही आजकाल लई देवधर्म करता, लई देवाच्या नादी लागलेत, खूपच देवाच्या पाठीमागं लागलेत, आणि आता काय साधू व्हायचं का बाबा, महात्मे होतात का, अनुसरतात काय काय नको ते प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतील. त्या प्रश्नांना इग्नोर करून आपण आपली देवपूजा, आपला देवधर्म, आपली पाठपूजा, आपली भक्ती सदैव चालू ठेवली पाहिजे. आपल्याला करायचं देवासाठी आहे, लोकांसाठी करायचंच नाही आहे. शो ऑफ करत भक्ती करू नका. दृश्यपर लोकांसाठी, दृष्ट लोकांसाठी भक्ती दाखवू नका. भक्ती हे आपल्या आणि परमेश्वराच्या मधलं एक प्रेमपत्र असावं. ते फक्त त्या देवाला माहिती आणि आपल्याला माहिती. झालेली सेवा ईश्वरा आपण करूया. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण, उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचं सूत्र ऐकणार आहोत. आपण सर्व श्रावक या धर्ममय प्रवचनाला श्रवण करत आहात. आपली श्रवण भक्ती अशीच वाढत जावं. आपण धर्मामध्ये परिपक्व अवस्थेला पोचो आणि शास्त्र तर अभ्यास करावा, ज्ञान तर घ्यावंच, पण आपली भक्तीसुद्धा त्यासोबत वृद्धिंगत करावी. ज्याला भक्ती करायला जमत नसेल त्यांनी थोडा थोडा तरी कणाकणाने, थेंबाथेंबाने भक्तीला साचवण्याचा, साठवण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून तो आनंद सागर परमात्मा तुम्हाला अमृत अमृत अर्पण करेल. तुमचं जीवन मरण यातनेच्या भोगातून दूर होईल. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.